नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 20 जुलै दुपारचे 12:30 वाजत आहेत. आज आपण 20, 21 आणि 22 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं होतं याचं आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे सध्या ओडिसाच्या किनारपट्टीवर सध्या सक्रिय आहे. तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा करत या डीप डिप्रेशनपर्यंत विस्तारलेला आहे आणि ऑफशोअर ट्रफ इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. तसेच गुजरातच्या पश्चिम भागात किनारपट्टीवर, गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. आता या सर्व सिस्टीममुळे काल बऱ्याच ठिकाणी विदर्भात यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावतीचे काही भाग, चंद्रपूर या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पाऊस काल आणि आज सकाळी सुद्धा विदर्भात झालेला आहे. आपण काल सुद्धा याची अपडेट दिलेली होती. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नागपूर, वर्धा, चंद्रपूरच्या, यवतमाळच्या भागात सध्या मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. तसेच उर्वरित किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरचा गाढभाग, सातारचा गाढभाग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 20 जुलैचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 21 आणि 22 जुलैचा आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील आणि एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते. तसेच नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम, बुलढाणा या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. लातूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी या पट्ट्यात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे 20 जुलैसाठी आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात, सांगलीच्या पश्चिम भागात या भागात सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर अधूनमधून सक्रिय राहील. पालघर, ठाणे, मुंबई मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सांगलीचे पूर्व मध्य भाग, पुणे पूर्व मध्य, सातारा पूर्व मध्य आणि नाशिक पूर्व मध्य भाग या पट्ट्यातून मध्यम एकाद दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय राहील आणि थोड्या वेळानंतर ती सुद्धा विरून जाईल. नाशिकच्या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी 20 जुलैसाठी आहे. तर हा झाला 20 जुलैचा आजचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 21 जुलैसाठी आहे. तसेच अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव हा जो पट्टा आहे, धुळे, नंदुरबार या पट्ट्यातून सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 21 जुलैसाठी राहील. नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, बीड, जालना हा जो पट्टा आहे मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी 21 जुलैसाठी आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या भागातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर अधूनमधून सक्रिय राहील. नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 21 जुलैसाठी आहे. तसेच सांगली पूर्व मध्य भाग, पुणे, सातारा, नाशिकचा पूर्व मध्य भाग, नगरचा पश्चिम भाग या भागातून मध्यम रिमझिम पावसाच्या सरी, मान्सूनच्या सरी सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी ॲक्टिव्ह राहतील. राहिलेला जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर, नगरचा मध्यपूर्व भाग, सोलापूरचा भाग, पश्चिम भाग या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी हलकी मध्यम पावसाची सर सक्रिय होईल. पण हा पाऊस या पट्ट्यातून सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच ॲक्टिव्ह होईल आणि थोड्या वेळानंतर थांबेल. त्याच्यानंतर 22 जुलै नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज 22 जुलैसाठी राहील या सर्व जिल्ह्यातून. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 22 जुलैसाठी आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील. एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा 22 जुलैसाठी होऊ
शकतो। तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस, पुणे, सातारा, कोल्हापूरचा, सांगलीचा पश्चिम भाग मध्यम हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी सक्रिय राहतील। हा जो पट्टा आहे नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस 22 जुलैसाठी सक्रिय राहील। याच्यानंतर सांगली पूर्व मध्य, सोलापूर, सातारा पूर्व मध्य, पुणे पूर्व मध्य तसेच नगर या पट्ट्यातून एका दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली, थोड्याफार क्षेत्रासाठी होईल, सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नाही। आणि ही जर पावसाची सर आहे ही थोड्या वेळासाठीच ॲक्टिव्ह राहील, थोड्या वेळानंतर रिमझिम पावसाची सर ही विरून जाईल। तर हा झाला आपला 20, 21 आणि 22 जुलैचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। तसेच गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, सातारा, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच पालघर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव तसेच लातूर या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। सोलापूर, सांगली, नाशिक, नंदुरबार या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार आज विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उद्या आणि परवा हा जो पाऊस आहे अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात जाईल। 22 तारखेला हा जो पट्टा आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम या पट्ट्यातून हा पाऊस जाईल। या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 22 जुलै आणि उद्यासुद्धा थोडीफार उद्या रात्रीच्या वेळी थोडाफार हा पाऊस सुरुवात होईल आणि 22 जुलै रोजी याची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात वाढेल। तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम भाग, नाशिकचा, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागात सुद्धा पावसाची तीव्रता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरावर जे सक्रिय होते त्याच्यामुळे वाढणार आहे। तर हा होता 20, 21 आणि 22 जुलैचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।